कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. तर मी आता नाश्ता बनवत आहे माझ्यासाठी आणि लाडू विवांसाठी. मुलींना पण हेच सकाळी दिलं होतं मी. साबुदाण्याचे वडे आहेत हे. तर कुणाचा उपवास नाहीये पण हे क्विकली तयार होतात म्हणून मी बनवते आणि मुलांना पण आवडतात. आणि हे साबुदाण्याचे वडे. नाश्ता वगैरे झाला, लाडू विवान स्कूलला गेले की मग आम्ही पूर्ण डीप क्लीन करणार. सानिया असेल माझ्या मदतीला. तर पूर्ण क्लीन करायचे आज. मुलींना आवडतात माझ्या आणि मला सोपी पण वाटते ही रेसिपी खूप. तर मी कधीतरी तुमच्यासोबत पण शेअर करीन. आणि आता माझा चहा पण तयार आहे आणि नाश्ता पण तयार आहे. तर आता पटापट नाश्ता करूया, लाडू विवानला तयार करूया आणि स्कूलमध्ये ते गेले की मग मी माझं किचन डीप क्लीन करणार आहे. खूप जास्त घाण झालंय सगळं. तर चला मग आधी नाश्ता करून घेते. तयार आहे साबुदाण्याचे वडे आणि चहा. तर ब्रेकफास्ट करून घेते आता. आजची जी क्लिनिंग आहे ती चालू झालेली आहे. बघू शकता भांडे एवढे घासलेले आहेत आतापर्यंत. आता कॅबिनेट वगैरे साफ करायचे सर्व. पसारा बघा किती झालंय. इकडे जे आहे ते ग्रोसरी काढून ठेवलेली आहे आणि किचन वगैरे तसं साफ केलंय थोडं थोडं. फक्त हे खालच्या जे ट्रॉल्या आहेत ते साफ करायचे राहिलेत आता. तर हे तर काढलंच नाही अजून सामान. अर्ध सामान असंच आहे अजून. फक्त वरचे जे आहे ते भांडे आम्ही काढून घासून ठेवले आणि आता साफ करायचे पूर्ण कॅबिनेट. आणि याच्यामध्ये पण राहिलेत अजून काचेचे भांडे काही राहिलेतच. ते हे सगळे रिकामे झालेले आहेत शेल. फक्त आता याला साफ करायचे. चला मग आता हे सर्व रिकामं करून घेते अगोदर. हे जे ड्रॉअर आहे स्पायसरचं हे बाहेर निघत नाही तर म्हणून याला जागेवरच पुसावं लागतं. आणि हे जे आहेत इकडचे मोठे मोठे हे बाहेर निघतात. तर हे घासून ठेवलेले आहेत आम्ही. तर फक्त हे जे आहेत ते जागेवर घासायचे.
नाहीये, ते सुकून गेले भांडे. आता फक्त लावायचे बाकी आहेत. तर आता फक्त लावायचा टास्क आहे. मी पटापट आता लावून घेणार आहे. ईशा मला पॉपकॉर्न बनवून देणार आहे, कारण आम्हाला भूक लागली काम करता करता. हे बघा, ईशा पॉपकॉर्न बनवते. दाखव ना. पॉपकॉर्न झाले, 2 पॅकेट टाकले, वाटलं नव्हतं एवढं जास्त होईल. किचन पूर्ण सेट झाले. आता बघू शकता तुम्ही, घासून पुसून भांडे लावलेत. आता संध्याकाळ झाली, पूर्ण दिवसच लागला एवढे भांडे घासायला. आणि जे भांडे मला लागतात रोजच्या वापरामध्ये ते मी खाली ठेवते, आणि जे नाही लागत ते वरती ठेवते. तर हे बघा, सगळं सेटअप झालेलं आहे. आता पूर्ण भांडे लावून घेतलेले आहेत. हे ग्रोसरीचे डबे जे आहेत ते पण पूर्ण घासून झालेले आहेत. पण आताच मी ग्रोसरी भरणार नाही याच्यामध्ये, उद्या भरणार आहे. तर असंच ठेवलंय मी, सगळं सामान काढून घासून टाकलेत, सर्व डबे वगैरे. आणि आता सगळं किचनचं झालंय, पूर्ण डीप क्लीन झालंय आता किचन. तर हे बघा, साक्षी, मी दिवसभर काम केल्यामुळं साक्षी संध्याकाळचं जेवण बनवते. आणि ती इन्स्टंट अंड्याची भाजी आणि भात बनवलेला आहे तिने. तर तिने मला आज संध्याकाळचा स्वयंपाकाला आधार दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी आता हे करत होते, इडलीचं पीठ आहे हे सकाळी डब्बा फुल भरेल हा, आणि त्याच्यामुळे साक्षी जेवण बनवते आज. थकले, आज दिवसभर काम केलं. आणि चिमणी आहे ती राहिली आहे साफ करायची फक्त, बाकी सगळं किचन डीप क्लीन करून झालंय आज. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर का आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रेंड्स.